सकल विद्यांची अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक माझ्या पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर विढाला 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 हरी म्हणता गती पातके नासते हरी म्हणता गती पातके नासती कळी काळ कापते हरी म्हणता हरी म्हणता भुक्ती हरी म्हणता मुक्ती चुके आता याते हरी म्हणता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवनी जगत आधार साधकांचे मैबाप योग्यांची माऊली अनाथांची माय विश्वसंत माऊली ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचा श्वास वारकरी संप्रदायाचं हृदय वारकरी संप्रदायाचा प्राण एका विटेवरती वाचणारा तो भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा ज्या भगवंताशिवाय झाडाचं पान हलत नाही ज्या भगवंताशिवाय तुम्ही आम्ही जगू शकत नाही ज्या भगवंताशिवाय हे शरीर चालत नाही नोहे नोहे हे विश्व सुद्धा ज्या भगवंताच्या सत्तेशिवाय चालत नाहीये असा पंढरपूर निवासिनी भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा आणि त्या भगवंताच्या चरणाविंद सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला आजचा अभंग अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्राने बोल्लोबा पुत्र असणारे देहूची श्रीमंत साधू या वैकुंठाला गमन असणारे जिजाईला रमन असणारे एवढंच नाही तर जगाचा संसार सुखाचा व्हावा याच्या करता स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी करणारे देहूचे मालक तुकोबाराय विठ्ठला 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 आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय हे भगवंताच्या नामाचं महत्व प्रतिपादन करताय काय भगवंताच्या नामाचा महिमा आहे काय भगवंताच्या नावाची ताकद आहे किम निमित्ताने माणसाने भगवंताचं भजन करायला पाहिजे हे भजन केल्यानंतर मानवी जीवनाला काय फायदा होतो कशा करता भजन करायचे किम निमित्ताने करायचे आणि केलं तर फायदा काय आणि नाही केलं तर तोटा काय याचा परिणाम अभंग आहे विडाला विडाला देवाच्या भजनानं मानवी जीवनाला काय फायदा होतो का करायचे भजन कशा करता करायचे भजन आणि भजन केल्यानंतर परिणाम काय होतो का देवाचं नाव या कंठामध्ये धारण करायचे काहीतरी कारण त्याला असेल भजन केल्यानंतर फायदा काय होतोय याचं परिपादन काय नेमकं कशा करता करायचे भजन एवढं आम्हाला सांगा म्हणले देवाचं भजन केल्यानंतर मानवी जीवाचं पाप जायला वेळ लागत नाही थोडा आवाज माझा असं ओढायले बरं का असं खेचायला मानवी जीवाने जर देवाचं भजन केलं तर फायदा मानवी जीवाचं पाप जायला म्हणले वेळ लागत नाही एका सेकंदात देवाचं भजन केल्यावर मानवी जीवनातलं पाप जाते नुसतं पाप जाऊन देव थांबत नाही ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये देवाचं भजन असेल भजन जर परिपक्व असेल तर त्याचं नाव घेणाराला काळ सुद्धा चळा कापते कळी काळ कापते हरी म्हणता त्याला सुद्धा देह वाटतंय एवढी ताकद म्हणले देवाच्या नावात आहे त्याला तप करायची गरज नाही त्याला साधन करायची गरज नाही त्याला अनुष्ठान करायची गरज नाही गाव सोडून जायची गरज नाही एकांतामध्ये ज्या जागेवर असन त्या जागेवर त्याचं भजन करू शकतो फायदा काय होतो तर तुकोबाराय म्हणले मग काळ यम शरण तुम्हा विठ्ठला विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा साधू संतांच्या आशीर्वादाने पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या पवित्र मातीत पवित्र
असणाऱ्या भूमीमध्ये भगवान भोलेनाथाच्या दरबारामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन, भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन गुरुवर्य माऊली दादांच्या आशीर्वादाने, तसेच त्याचबरोबर हरिभक्तीपरायण सद्गुरू शामनाथ महाराजांच्या कृपेने तेवढ्याच आनंदात, तेवढ्याच उत्सवात, दरवर्षीप्रमाणे तेवढ्याच जोमात, कुठली भागवा भागवी नाही, कुठली काटकसर नाही, कुठली ऍडजस्टमेंट नाही, अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन भगवान भोलेनाथाचा दरबार आहे. महान असा महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे आणि कोणत्या निमित्ताने भगवान भोलेनाथाची जर सेवा झाली तर भगवान भोलेनाथ आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला योगायोग माझा चांगला आहे की या भोलेनाथाच्या दरबारात मला सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालंय. कसं तर माझं नशीब जरा बलवत्तर आहे. गेल्या वर्षीच माझा नंबर होता इथं, पण मी आलो नव्हतो. भगवान भोलेनाथ म्हणले एकदा त्याला अजून संधी द्या, आता जर डावललं तर कायमचं डावलू त्याला. मग पण मी बी भोलेनाथाच्या पुढे जाणार नाही. ज्या अर्थी डबल आपल्याला संधी भेटली त्या अर्थी संधीचं सोनं माणसाने करावं लागत असते. विठ्ठला आमचे हरिभक्तीपरायण परमार्थ प्रेमी परमस्नेही, आमच्यावरती पितृवत प्रेम करणारे, आपले सगळे आमच्या तरुण पोरांचे मार्गदर्शक असणारे श्री तुकाराम महाराज, श्री हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज आणि सगळी आपण गावकरी मंडळी, आपण सगळे या सप्ताहावरती प्रेम करणारे, तनाने मनाने दाहेने काने काचे कायेने वाचेने आपण सर्वजण या नामसप्ताह करता योगदान देतात. या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. या ठिकाणी सुंदर अशी गायनाची साथ करण्याकरता उपस्थित असणारे परमार्थ प्रेमी परमस्नेही परम आदरणीय श्री माझे परम मित्र, गायन क्षेत्रातील अनेक जणांची नावं समोर येतात. त्याच्यामध्ये अग्रतेने आमच्या अशोक महाराजांचं नाव घेतलं जातं. पुरी महाराज, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. अतिशय सुंदर तुमचं गायन आहे, तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. त्याचबरोबर परमार्थ प्रेमी परमस्नेही परम आदरणीय, वय झालंय पण आवाज अजून थकला नाही बरं का. किशन महाराज, वाघ म्हातारा झाला म्हणजे डरकाळी मारायचा इसरत नसतो, म्हणून तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. आणि ही सगळी आमच्या परममित्र सद्गुरू श्री संत भीमसेन महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि त्या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक माझे परममित्र नामवंत मृदंगाचार्य, परमार्थ प्रेमी परमस्नेही परम आदरणीय मृदंग सम्राट मृदंग अलंकार, ज्यांची जवळाला नावाचं गाव आहे तिथे ही वारकरी शिक्षण संस्था आहे. असे एक नाही दोन नाही, असे कमीत कमी 150-200 विद्यार्थी त्यांच्याकडे आता सध्या शिक्षणाकरता आहेत आणि ज्ञानदान देण्याचं काम ते करत आहेत. आणि त्यांच्या संस्थेतली ही सगळी विद्यार्थी मंडळी आहेत. यूट्यूबला, फेसबुकला, इंस्टाग्रामला आपण सगळे त्या लेकरांचं कौतुक तर करत आहात. या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांच्या गुरुवर्यांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी सुंदर असे राजा पंढरीचा यूट्यूब चॅनलवाले दादा उपस्थित आहेत, माझे परम मित्र आहेत. अतिशय सुंदर त्यांचं चॅनल आहे, त्या चॅनलला सुद्धा सगळ्यांनी सबस्क्राईब करा, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. सुंदर अशी गोड साऊंड सिस्टीम आहे, दादाला सुद्धा धन्यवाद देतो. मागं बसलेले, त्याच्या मागं बसलेले, पाये लांबिलेले, पाय आकडलेले, झोपी चाललेले, जागे असलेले, टाकीव बसलेले, पाये लांबून बसलेले, चपला गाडून बसलेले, टेकून बसलेले, जे येत नसते ते, जे आजच आले ते, जे येणाऱ्याला येऊ देत नाही ते, आणि एवढा मोठा सप्ताह चालू हे माहीत असून घरी पालथे पडले ते सगळ्यांना धन्यवाद. विठ्ठला अरे नाम सप्ताह करायचं म्हणजे एकट्या दुःख्याचं कुणाचं काम नाही. नाम सप्ताह करायचं म्हणजे अख्ख्या गावानी एकत्र यावं लागतंय. कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे, कोण कोणत्या पंथाचा आहे याचा इथं विचार केला जात नाही. त्याचा आडनाव काय, ह्याचा आडनाव काय, त्याची जात काय, त्याचा धर्म काय, इथं नाम सप्ताहात बघितल्या जात नाही. इथं नाम सप्ताहामध्ये तुमच्या अंतकरणातला भाव बघितल्या जाते. आणि भाव तुमचा परिपक्व असेल, भावना तुमची परिपक्व असेल तर भगवान कमळेश्वर भगवान तुमच्या कृपा केल्याशिवाय राहत नाही. विठाला इथं कुणाची जात बघितल्या जात नाही, इथं कुणाचा धर्म बघितल्या जात नाही. नव्हे हा खेळ एकल्याचा.
इथं अख्ख्या गावाने एकत्र यावं लागतंय आणि अख्ख्या गावाने एकत्र येऊन नामसप्ताहाचा आनंद घ्यावा लागतो. आमच्या पूर्वीच्या साधू संतांनी घालून दिलेला हा नियम आहे. पूर्वी खेडोपाडी गावोगावी वस्तीवरती जायचे आणि ही नामसप्ताह चालू करायचे. सगळ्यांना सोबत घ्यायचे, सगळ्यांना सोबत बसवायचे. भजन करा, भजन करा, भजन करा. आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. का केले? गावातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसांनी, गावातल्या प्रत्येक आडनावाच्या माणसांनी, गावातल्या प्रत्येक धर्माच्या माणसांनी या धर्म मंडपामध्ये यावं आणि मांडीला मांडी लावून परमेश्वराचं भजन करावं. अंतकरणातला भेद नाहीसा करावा. याच्या करता घालून दिलेला नियम म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठला विठ्ठला इथं सगळ्यांना येण्याचा अधिकार आहे. इथं सगळ्यांनी यावं लागतंय. आलं माता तिथं नतमस्तक केला की देव त्याच्यावरती कृपा करण्याचं काम करीत. इथं कुणाचा धर्म बघितला जात नाही. इथं कुणाचं कुळ बघितल्या जात नाही. इथं फक्त त्याच्या मनातला भाव बघितला जाते. करले का देवाचं भजन? अरे ही भजनाची परंपरा आमच्या पूर्वी साधू संतांनी घालून दिली. ही काय आजची परंपरा आहे? ही काय काल आज चालू झालेली परंपरा आहे? अनादी कालापासून चालत आलेली ही परंपरा आहे. त्या परंपरेचे आम्ही पाईक आहेत. त्या परंपरेचे आम्ही सेवक आहेत. त्या ज्ञानोबरायाचे, त्या तुकोबरायाचे, त्या नाथ महाराजाचे, अरे आम्ही त्या संप्रदायाचे सेवक आहेत. त्याचं भजन करायला आम्ही कधी हुकायचं नाही. पण माणसं इतकी चित्र आहेत, बोलू नका. माणसं इतकी चित्र आहेत, एकदा बी देवाचं नाव घ्यायला आता तयार नाही. एकदा बी नाही. राम 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 राम. एकदा बी घ्याय नाहीत माणसं. एकदा बी बळच म्हणायला लागलेत. बळच बळच. राम 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 राम. बरे तुमच्यापेक्षा मवळ बारीक आहे पण पेटलेलं आहे जरा. एकदा बी घ्याय नाहीत माणसं आज. पण ज्याच्या जीवनात देवाचं नाव भक्कम आहे त्याच्यावरती कृपा करण्याचं काम माझा पंढरपुरातला मालक करीत असतो. दिलंय त्याच्या करता न वापरावं कुठला पुरुषार्थ आलाय का? भजन असेल, सेवा, हे बोलू नका, शांत बसा. भजन असेल, सेवा असेल, नामचिंतन असेल, साधना असेल, त्या देवाच्या भजना करता आपण हे खर्च केलं पाहिजे. आणि देवाचं नाव मुखात येत नसेल तर जगण्यात अर्थ काय? माथा कधी तुकोबरायांच्या गाथ्याला लागत नसेल काय अर्थ जगण्यात? माथा जर कधी ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीला लागत नसेल, मुखामध्ये कधी ज्ञानोबरायाचं भजन येत नसेल, मुखामध्ये कधी तुकोबरायांचं भजन येत नसेल, आणि माथा कधी जर या भगवंताच्या चरणी जर लागत नसेल तर धिक्कारेल का तुझ्या जीवनाचा. तुझ्या जीवनामध्ये जर भजन होत नसेल तर विठ्ठल हे भजन केल्यानंतर फायदा बहुत आहे, पण कळायला लोकांना जरा
फायदा इतका आहे की त्या फायद्याचं कुणीच वर्णन करू शकत नाही बाबा. इतका फायदा आहे म्हणले भजनाने शिवाजी महाराज. इतका फायदा आहे की जेवढं बी माणसाचं पाप शिल्लक राहिलेलं त्या सगळ्या पापाची होळी करण्याची ताकद देवाच्या नावात आहे. कशात कशात आहे? कशात आहे? देवाच्या नावात. एकदा त्याचं नाव घेतलं की देव कृपा करते. एकदा त्याचं भजन केलं की देव कृपा करते. ऐका, एक जण म्हणला देवाचं भजन केल्यावर फायदा काय? म्हणले तुझ्या जीवनातलं सगळं पाप जाईल. तुझ्या जीवनात जेवढं बी पाप शिल्लक राहिले सगळ्या पापाची होळी करण्याची ताकद देवाच्या भजनात. म्हणले कशावरून? पुरावा आहे म्हणले त्याच्यावर. कसला पुरावा? संतांचा पुरावा. पाप जातंय? हो जातंय. मग असं सांगायला लागले भजन केल्यावर पाप जातंय. तेवढ्यात माथर उठलं मधीच. कसं करतोय? किती दिवसांनी जाते सांगा ना. लगेच जायला बापाची पेंड आहे. जाईल पण त्या होड्या मनातून ते झालं पाहिजे. वर्षांनी जाईन का म्हणले? वर्षांनी म्हणले नाही. 6 महिन्यांनी म्हणले नाही. 3 महिन्यांनी जात असं म्हणले नाही. तुम्ही सांगा म्हणले देवाचं भजन केल्यावर पाप जायला किती वेळ लागते? त्यावेळेस ज्ञानोबाराय धावत आले. आणि ज्ञानोबारायाने हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे, त्या हरिपाठ नावाच्या ग्रंथामध्ये दुसरा टप्पा उघडला आणि दुसऱ्या टप्प्यातून अभंगाच्या माध्यमातून लोकांना सांगितलं भजन कर, पाप जाईल. वेळ किती लागल? जातील लया जातील लयासे क्षण मात्रे. एवढी ताकद आहे म्हणले देवाच्या नावात. एकदा त्या देवाचं भजन करा. देव तुमच्या जीवनातलं सगळं पाप घालवायला तयार आहे. एवढी ताकद आहे म्हणले देवाच्या नावात. पण काय आहे, परिस्थिती जरा अशी झाली दादा, देवाचं सांगायला गेलं की लोकांना जमत नाही. साधू संताचं सांगायला गेलं की लोकांना जमत नाही. देवा धर्माचं काही सांगायला गेलं कीर्तनातून तर लोकांना जमत नाही. असं देवाचं साधूचं देवाच्या नावाचा महिमा कीर्तनात जर एखाद्याने सांगितला, हे पुढे बसलेलेच माणसं काय म्हणतात माहिती का? कीर्तनात चालू आहे कीर्तनाला. इतकी माणसं विचित्र आहे. देवाचं सांगायला गेलं की जमत नाही. आणि असं एखाद्या कीर्तनकाराने सांगितलं एकदा का बाबा कीर्तन झालं की लगेच 2-4 जण जमणार इथं कीर्तन झाले. आजच्या महाराजाचा मला मिळत लागला नाही. तू आणतोय बायकोच मिळ नाही आमचा कवा लागायचा तुला नालाय का? हा कामून उचकीत असतात तर कीर्तन करायचं गेले गेले कामून उचकीत असतात. निश्चित जमा होणार लगेच. निस्त देवाचं सांगत होतं बिट्या. मग काय तुझ्या घरातलं सांगू?
एक जण तर म्हणला आपल्या डोक्यावरून गेलं त्याचं कीर्तन. तिसरं त्याच्यापेक्षा विचित्र. तिसरं काय म्हणलं माहिती का? तुया तरी डोक्यावरून गेलं म्हणलं, माझ्या दोन्ही टांगड्याच्या मधून गेलं, मला मिळत लागला. देवाचं सांगायला गेले ही बोंबई लोकांची. पण लक्षात ठेवा, पांचट गप्पा कीर्तनातून ऐकल्या की तात्पुरतं तुमच्या कानाला बरं वाटण, पण कीर्तनामध्ये देवाचं चरित्र ऐकलं, साधूचं चरित्र ऐकलं, धर्माचं गुणगान कीर्तनामध्ये ऐकलं, मनाचं परिवर्तन करण्याची ताकद या हरी कीर्तनात आहे. विठ्ठल इतकं सामर्थ्य म्हणले कीर्तनात आहे. पांचट गप्पा ऐकण्याकरता कीर्तन नाही, हे कीर्तन म्हणजे हरीचं गुणगान गाण्याकरता कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही, कीर्तन म्हणजे भक्तीचं साधन आहे. होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय हरी रूप, कीर्तन तांग कीर्तन तांग, होय अंग हरी रूप, हरी रूप, होय अंग हरी रूप, कीर्तन तांग कीर्तन तांग, होय अंग हरी रूप, होय होय अंग हरी रूप, हरी रूप, हरी रूप. कीर्तनाचं अंग, कीर्तनाचं अंग, होय अंग हरी रूप. कीर्तन कशा करत आहे? पांचट गप्पा ऐकण्याकरता नाही, कीर्तन मनोरंजनाकरता नाही. अरे परंपरा आमच्या बापाने घालून दिलेली आहे. ही परंपरा काय सामान्य आहे? माझ्या वडिलाचे विराचे गा देवा, माझ्या वडिलाचे विराचे गा देवा, माझ्या वडिलांची विराचे गा देवा, माझ्या वडिलांची विराचे गा देवा, माझी विराचे गा देवा, माझ्या वडिलांची विराचे गा देवा, तुझी चरण देवा पांडुरंगा, 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 माझ्या वडिलांची विराचे गा देवा, माझ्या वडिलांची विराचे गा देवा, विराचे गा देवा. ही आमच्या पूर्वजांनी घालून दिलेली परंपरा. ऐका, लक्ष द्या. ही आमच्या साधू संतांची परंपरा आहे. कीर्तन म्हणजे काही सामान्य नाही गड्या. हे का ऐकायचं, कशा करता ऐकायचं, काय कारण हे ऐकण्याचं? ऐका, नामसप्ताह करण्याचं कारण काय, कशा करता करायचं आहे, केल्यानंतर फायदा काय? ऐका, आमच्या पूर्वजांनी नियम घालून दिला ह्यो सप्ताहाचा. कशा करता माहित आहे? वर्षभर म्हणले लोकाली भजन करता येत नाही, लय लोकांच्या माग व्याप आहे, लय लोकांच्या माग काम धंदे व्यापानी, त्यांना भजन करता येत नाही, देवाचं नाव चिंतन घेता येत नाही. मग हे नाम सप्ताह चालू केले गावगाव जाऊन. म्हणले कशाला? म्हणले वर्षभर देवाचं भजन नाही केलं तरी बी जमतंय, पण गावात सप्ताह असला, जर त्याच्या मनुष्य जीवनात त्या जर 7 दिवस 8 दिवस सप्ताहात सेवा झाली, सप्ताहात जर त्याच्या निमित्ताने त्या व्यक्तीकडून भजन झालं आणि मनातून जर सेवा त्याच्याकडून झाली, तर वर्षभर पुरेल एवढी बॅटरी चार्जिंग करण्याची ताकद या नाम सप्ताहात. सप्ताह काय सामान्य नाही, सप्ताह काय सामान्य आहे? तनाने मनाने धनाने कायेनं वाचेनं सेवा केली, देवाचं गुणगान केलं, मोकळ्या मनाने देव आपल्या कृपा करीत असतो. कवा देव कृपा करते मेळ लागत नाही. आणि जर त्याच्यात माणसाने जर एखाद्या अडथळा आणला, सप्ताह चालू आहे, धर्मकार्य चालू आहे, देवदेव चालू आहे, संत पूजन चालू आहे, हरी सेवा चालू आहे, एखाद्याने जर त्याच्यात आडफाटा आणला,
तर त्याच्यावर बी कव्हा आवक कृपा देव करते पत्ता लागून देत नाही. विठ्ठला विठ्ठला. देवाचं गणित कसं आहे, देव स्वतःवर कधीच काही येऊ देत नाही. देव इतका डेंजर आहे. ऐका, देव कसा आहे, देव कसा आहे, डेंजर. कसा आहे देव, बोलत चला, देव कसा आहे, डेंजर. देवाचा कुणीच नाद करायचा नाही. देवा भाऊ जरा डेंजर आहे. देव 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 जरा डेंजर आहे हे सांगायचंय मला. देव जरा लय डेंजर आहे. इतका डेंजर आहे, कव्हा काय करतय पत्ताच लागून देत नाही. म्हणले कुठं काय करतय, कुठं सूत्र हलितय, मेळच लागून द्याय नाही. काय चाललंय, काय मेळ लागा, मेळच नाही म्हणले. त्याचं ते काय करीन ते. इतका देव चतुर आहे म्हणले. त्या चतुरपणाचं वर्णन कधी करता येत नाही. नुसता चतुर नाही, चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाण. इतका चतुर आहे म्हणले. चतुराचा बी तो शिरोमणी आहे. त्याचा नाद कुणीच करीत नाही. त्याच्या जेव नादी लागलाय त्याचं रक्षण त्यांनी केलंय. आणि भक्ताच्या जेव बी विरोधात गेलाय त्याचा संहार करण्याचं काम ह्या देवाने केलंय. भक्ताला जवळ करतय, दुर्जनाला लांब फेकीत आहे. जे भजन करणार आहे त्याला जवळ करतय, आणि जे भाजनावाल्याच्या काड्या करतय त्याचा कव्हा गेम करते, मेळ बी लागून देत. भक्त राखे पाया पासी दुर्जनाची संहारे, दुर्जनाची संहारे, दुर्जनाची संहारे. भक्ताला पाया पाशी दुर्जनाची संहारे, दुर्जनाची संहारे, दुर्जनाची संहारे. काय भक्ताला जवळ करतय आणि दुर्जनाला लांब फेकून देते. का माहितीये, जे भजन करणार आहे त्याच्यावर कृपा करते. म्हणून भजन करायला कधी हुकायचं. राम राम. दम खाऊ नये पण घेर टाकून, दम खाऊ नये पण घेर टाकून. राम राम. तुमच्यापेक्षा आमच्या माता भगिनी चांगल्या. इकडे बघा आता एवढ्या बसल्यात नाही सगळे, बघा कशा. राम 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 राम. त्याच्यामुळं पैसे त्यांना चालू आहे. आणि तुम्ही आपलं त्याच पैशाचा गांजा वडायला तयार. कधीतरी देवाचं नाव आलं पाहिजे की नाही तोंडात. आणि एकच तुमच्या डोक्यात पडलं का ग हप्ता. तू हप्त्यावर जीवन जगनिष्ठ. कधीतरी भजन करीत झाले का, उठलं की भजन करायची जुनी माणसं. आता नाही. आता काय म्हणते माहिती का, अरे तंबाखू इथं ठुलती कुठ गेली रे. तंबाखू बघत ये पण देवाचं भजन करीत नाही. कर देवाचं भजन लेका. देवाचं भजन केल्यानंतर देव तुझ्यावरती एवढा कृपा करेल, त्या कृपेची सीमा राहणार नाही. कवा देव तुला फळ देऊन टाकेल त्याचा पत्ता सुद्धा लागणार नाही. कर. आजपर्यंतची यादी आहे, आजपर्यंतचा इतिहास आहे. जेवढ्या जेवढ्या पापी लोकांची यादी, त्या पापी लोकांचा उद्धार करण्याचं काम जगाच्या मालकाने केलंय. किती यादी आहे. लय पापी लोक होते, लय पापी. त्यांचा उद्धार देवाने केलाय. हे आत्ताचा भाग्यश्रीवाला त्याच्या पुढे लय चिल्लर आहे. 16 कापले 17 कापले. हे चिल्लर आहे त्याच्या पुढे, त्या पापी लोकांपुढे. वाल्या कोळी लय पापी होता. इतका पापी, त्याच्या पापीपणाचं वर्णन नाही. बोलू नका, शांत बसा, विक्षेप करू नका. त्याच्या पापीपणाचं वर्णनच नाही. इतका पापी. किती पापी. राम मन म्हणलं तर कधी राम म्हणत नव्हता. साधूची भेट झाली म्हणले राम मन. राम नाही म्हणलो. मरा. काय म्हणलं, नाम काय, मरा. हा राम म्हणायचं विसरून गेलं, मरा म्हणलं. ते काय म्हणलं, हा मरा मरा म्हणलं. ते मरा म्हणलं, राम नाही म्हणलं. ते मरा म्हणलं. मरा मारा. पण साधू असे असते, चुचकारून चुचकारून भजन करायला लावित असते. म्हणले मरा मराच मन, पण सारखं मन
पण कव्हा सुलटा झाला आणि कव्हा फळ भेटलं पत्ताच लागला नाही विठाला. विठाला 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 विठाला. एवढी ताकद म्हणले त्या देवाच्या नावात आहे. आजपर्यंतचा इतिहास आहे. तरलेत अनेक जण, तरणार आहेत अनेक जण, म्हणून त्याचं नाव घ्यायला कधी हुकायचं. एकदा दिवसातून नाव घ्या, पाप जाईल. पापाची होळी करण्याची ताकद त्याच्या नावात आहे. पापाची राख करण्याची ताकद त्याच्या नावात आहे. पाप जळून टाकण्याची ताकद त्याच्या नावात आहे. गेले का त्याचं नाव? महाराज त्याचं नाव घ्यायला मी तयार आहे हो, पण नुसतं पापच जाईल का अजून बी काय होईल? तर महाराज म्हटले पाप तर जाईल, पण कळी काळ हरी म्हणा आता कळी काळ कापती हरी म्हणता. हरी म्हणता गाती पातकी नाचती. हरी म्हणता गाती पातकी नाचती. कळी काळ कापती हरी म्हणता कळी काळ कापती. हरी म्हणता गाती पातकी नाचती. कळी काळ कापती हरी म्हणता कळी काळ कापती हरी म्हणता. कळी काळ कापती हरी म्हणता. सखी नाचती कळी काळ कापती हरी म्हणता. कळी काळ कापती हरी म्हणता. कळी काळ कापती हरी म्हणता. हरी म्हणता हरी म्हणता. बस बस, असं मोकळं बी झालं पाहिजे हो. नाही तर इथं यायचं, वाजणाऱ्यानी जोरात, म्हणणाऱ्यानी जोरात म्हणायचो, ऐकणाऱ्यानी टक लावून ऐकायचो, आणि सांगणारा महाराज इथं आल्यावर म्हणतो जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगात काय सांगतात? तो डोमलं सांगतात. काय आला तू? आपल्या मस्तीत आपला परमार्थ झाला पाहिजे. आपल्या मस्तीत एक वाक्य तुम्हाला सांगू, तुम्ही लेकर शांत बसा, उठू नका एका जागेवर, शांत बसा. आपला परमार्थ आपल्या मस्तीत झाला पाहिजे. लोकांनी मान्य करता कधी परमार्थ करायचा नाही दादा. परमार्थ हा देवानी मान्य करता करायचा, आणि देवानी मान्य करता जर आपला परमार्थ होत असेल तर आपल्या कुटुंबावर आलेलं संकट देव निवारण केल्याशिवाय राहत नसतो. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. देवाचं भजन करण्याकरता जर माणसं तत्पर असतील, त्यांच्या कुटुंबावरती प्रेम करण्याचं काम देव करत असतो. देव आजपर्यंतचा इतिहास आहे आमचा. आमच्या देवानं सगळ्या भक्तांच्या घरची कामं केली हो. देव भाव बघतो गड्या. भाव जर चांगला असला की सगळं तुमचं चांगलं करत. म्हणून पवित्र असणारा नरदेह दिलाय ना, या पवित्र नरदेहाने देवाचा मनात आणि देवाचा अंतकरणातला ठसा ओळखता आला पाहिजे. देवाला नेमकं काय अपेक्षित आहे हे माणसाला कळलं पाहिजे. तुला काय अपेक्षित आहे, तुला काय अपेक्षित आहे हे नाही बघायचं, देवाला काय अपेक्षित आहे हे बघायचं. आमच्या साधू संतांनी तेच केलं. कधी स्वतःच्या प्रपंचाचा विचार केला नाही. थोडंसं बारीक आहे का जरा, विक्षेप फार करत आहे तुम्ही. कधी स्वतःच्या प्रपंचाचा विचार केला नाही. कधी स्वतःच्या लेकराचा, स्वतःच्या मुलाचा, कधी स्वतःच्या पत्नीचा विचार केला नाही. विचार केला कायम देवाच्या भजनाचा विचार केला.
किती देवाचं भजन. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. जागृते स्वप्ने सुषुप्ते प्रत्येक अवस्थेमध्ये संत देवाचं भजन करायचे. किती ताकद तुकोबारायाच्या भजनाची असेल. ऐका ना, तुकोबारायांनी जर देहू गाव सोडलं, तुकाराम महाराज, तुकोबारायांनी जर देहू गाव सोडलं, देहू गावातून तुकोबाराय जर भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर आणि घोराडेश्वरावरती जर जायला निघाले, तर जात असताना तुकोबाराय भजन करत जायचे. भजनाची ताकद इतकी होती की मातीचे कण जर तुकोबारायाच्या पायाला चिकटले, तर चिकटलेले कण सुद्धा तुकोबारायला पंढरपुरातल्या मालकाचं भजन करू लागायचे. ही ताकद माझ्या तुकोबारायांची. सामान्य तुकोबाराय नव्हते गड्या. त्या तुकोबारायांचे आम्ही पाईक आहे, त्या तुकोबारायांचे आम्ही सेवक आहेत. आमच्या जर तोंडात देवाचं नाव येत नसेल तर जीवन जगण्यात अर्थ नाही. का जगायचंय? कशाकरता जगायचंय? श्रीमंती कमवण्याकरता जीवन नाही, ऐश्वर्यामध्ये जीवन जगण्याकरता नाही. त्या ऐश्वर्यासोबत तू भक्ती किती करतो याला फार महत्व आहे. असू द्या कुठलंही क्षेत्र असू द्या, राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, क्षेत्र कुठलंही असू द्या, पण त्या क्षेत्राला जर जर जोड वारकरी संप्रदायाची असेल तर त्याचा विजय निश्चित झाल्याशिवाय राहत नसतो. विठ्ठला भजनाशिवाय दुसरं कुठलं काम केलं नाही. ऐका, कंटाळवाणं होऊ नका. तुम्हाला नाही पटलं तरी मला काही फरक पडत नाही. तुम्हाला पटवू नाही तर नाही पटवू, मला तेवढेच आहेत. माणसं तेवढेच आहेत ना. आता ह्याच्यापेक्षा जास्त कुठे येणार? ह्याच्यापेक्षा माणसं येतात का जास्त? आता काय झोपले बिचारे, जाऊ द्या तिकडे. हे ज्याला नाही कळलं त्याला धन्यवाद. आपलं जीवन आपल्या मस्तीत असलं पाहिजे. त्रास दिला लोकांनी, निंदा केली लोकांनी, पण स्वतःचं पाऊल कधी मागं घेतलं नाही साधू संतांनी. ज्या लोकांनी तुकोबारायांचा छळ केला, ज्या लोकांनी तुकोबारायांची निंदा केली, ज्या लोकांना तुकोबारायांचा बोराटीच्या काठीने मारलं, ग्रंथ सुद्धा लोकांनी पाण्यात बुडून टाकले हो तुकोबारायाचे. पण 13 दिवसाचं पारणं केलं माझ्या तुकोबारायांनी. 13 दिवसाचं पारणं केलं पंढरपुरातल्या मालकाचं. परिणाम बुडालेला गाता पंढरपुरातल्या मालकाला 13 दिवसांनी सुद्धा वरती तरंगत कोरडा आणावा लागला. विठ्ठला सगळं देव करतय, फक्त आपण आपली नीतिमत्ता कधी सोडायची नाही. तुमच्या मनात काय चाललंय हे देव ओळखीत असते. तुम्ही बाहेरून कशी याच्याशी देवाला काहीच घेणं देणं नाही. तुम्ही बाहेरून किती चांगले दिसतात याच्याशी देवाला घेणं देणं नाही. तुम्ही कपडे कसे घालतात, तुम्ही कोणत्या गाडीत फिरतात, तुम्ही कोणत्या बंगल्यात राहतात, तुम्ही कोणत्या ऐश्वर्यात राहतात, याच्याशी देवाला काहीच घेणं देणं नाही. तुमच्या मनात त्या देवाविषयी प्रेम किती, भाव किती हे देवाला. भावे गावे गीत शुद्ध करोनी शुद्ध करोनी शुद्ध करोनी भावे गावे गीत भाव कसा आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. मग भजन केलं, गावातल्या लोकांनी निंदा केली, पण तुकोबाराय डगमगले नाहीत. ऐका जरा, कधीतरी असलं चरित्र ऐकत जा कीर्तनातून. नुसत्या पानचट गप्पा ऐकायची सवय ठेवी जाऊ नका. कधी काळ पडन आणि कधी काळ तुमच्यावर झडप घालील सांगता येत नाही. कधी होत्याचं नव्हतं देव करून टाकील सांगता येत नाही. एका सेकंदात सगळं उद्ध्वस्त करण्याची ताकद देवात आहे. किती बी ऐश्वर्यातला माणूस असू द्या, किती बी श्रीमंत असू द्या, किती बी पैशावाला असू द्या, देवाचं बोलावणं आलं की त्याला तिकीट कापावं लागते. म्हणून जरा जीवन चांगलं जगा, भजनात जगा, ऐश्वर्यात जगा, साधूच्या सेवेत जगा. अख्खं जीवन भजनामध्ये व्यतीत केलं गड्या. विना घ्यायचे, चिपुळ्या घ्यायचे, तुकोबाराय देवाचं भजन करायचे. डोक्याला पगडी घालायचे
आणि गावात तुकोबाराई विना वाजवायची. ऐका माय जरा बारीक ऐका बरं, फार तळमळीने सांगतोय. देवाचं भजन करण्याकरता तुकोबारायांचा विना तत्पर आहे. किती तुकोबारायांच्या भजनाची ताकद. तुकोबारायांनी जर देहू गावात विना वाजवला तर वाजलेला विना पंढरपुरातल्या मालकाच्या कानावर जायचा. आणि देहू गावात वाजलेला विना ज्या ठिकाणी तुकोबारायचं भजन चालू आहे त्या भजनामध्ये आनंदाने डोलण्याकरता पंढरपुरातला मालक यायचा. ही ताकद तुकोबारायच्या भजनाची. सामान्य तुकोबाराय वाजायची तर मोकळी वाजाव ग मेले वाजू का नको वाजू का नको, नाही तर वाजूच नका. त्यापेक्षा नुसती आंबट तोंड घेऊन बसली. काय चाललंय मिळत लागा नाही. पांचट गप्पा सांगितल्या का याच्यासारखा महाराजच नाही गाड्या. अरे देवाचं सांगितलं की तोंड आंबट व्हायला लागले. समजायचं मन गडूळ झालंय. विठ्ठला कळत नाही लोकांना नेमकं काय चाललंय. कीर्तन म्हणजे नेमकं काय. कीर्तन म्हणजे देवाचं चरित्र. कीर्तन म्हणजे साधूचं चरित्र. ऐकत जा कधीतरी. आणि विनोद झाल्यावर तेवढ्या पुरता हसायचं. नवरात्रात देवीचा सप्ताह चालू, माह्यापुढं बसला असो एक जण. विनोद झाला तरी हसाना. नुसतं भवायावर करून माझ्याकडे बघायला लागले. देवाचं चरित्र सांगितलं तरी त्याला मेळ लागणार. साधूचं चरित्र सांगितलं तरी मेळ लागणार. नुसतं असं बघायचं भवायावर करून. मला वाटलं जरा लय शहाणं दिसतंय काय. कीर्तन संपलं. मी म्हणलं बाबा जय हरी. म्हणले जय हरी. काही चुकलं का म्हणलं माझं. म्हणले नाही. हेच चुकलंय आमचं. हेच चुकलंय आमचं. हेच चुकलंय सगळ्यात जास्त. हे परिणाम आहे साधूचं चरित्र ऐकल्यावर. इतका बोंब आहे साधूचं चरित्र ऐकल्यावर. पांचट गप्पा ऐकल्यावर काहीच होत नाही लोकांना. कव्हर बी चालून द्या चालून द्या. पण साधूचं चरित्र ऐकलं की माणसाला कंटाळा येतो. समजायचं पाप जास्त झालंय पुण्य कमी पडलंय. विठ्ठला कधीतरी ऐकलं पाहिजे. कधीतरी या पवित्र मनाने पवित्र देवाचं भजन केलं पाहिजे. आणि कधीतरी पंढरपुरातल्या मालकाला अळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं बसलं पुढं असं पुढं बसलं हसनाच. देवाचं नाव घेतलं मेळ लागाना. मी त्याच्या पाया पडलो. म्हणलं काही चुकलं असलं तर आपलं सांगा. म्हणलं काही नाही. मग म्हणलं 2 तास झालं तुम्ही तसंच बसलात. तुमच्या चेहऱ्यावर काही हावभाव दिसणार. तुम्ही हसनात काही इफेक्ट जाणवना. तो म्हणला मला देवीचा उपास आहे 9 दिवसाचा. म्हणलं धरू नको उपास तू. महाराजाला तो थोबड बघू वाटाना. म्हणलं देवी का बघायची. हा जरा फ्रेश बसलं पाहिजे. आणि फ्रेश मनाने हरी कीर्तन ऐकलं पाहिजे. हरी कीर्तन ऐकल्यानंतर हरीचं भजन जीवनामध्ये झाल्यानंतर इतकं सामर्थ्य देव आपल्याला देते की कोणत्या बी संकटाचा सामना करण्याकरता माणूस तत्पर होतो. येऊ द्या किती बी संकट आपल्या वाट्याला. दुःखाचा डोंगर आपल्या बाजूला कोसळू द्या. आणि जर देवाची सेवा जर तुमची भक्कम असेल. ऐका देवाची पूजा जर तुमची भक्कम असेल तर जितने तारे गगन में उतने शत्रु होय. जितने तारे गगन में उतने शत्रु होय. कृपा करे रघुराज की उसका बाल ही बाका न होय. विठ्ठला एक केस बी आपला कोणी वाकडा करू शकत नाही. सगळं भेटतंय त्याच्या भजनाने. सगळं भेटतंय. सगळं भेटण्याची ताकद देवाच्या नावात आहे. मुक्ती बी भेटती मुक्ती बी भेटती. हे म्हणले कशावरून. म्हणले तुकोबारायांनी सांगितलंय अभंगाच्या दुसऱ्या चरणावर. हरी म्हणता मुक्ती 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 हरी म्हणता
ह्या बाबाचं जरा गणित वेगळं आहे. कुणाचं? कुणाचं? भोलेनाथाचं. सगळ्या देवापेक्षा ह्याचं गणित जरा वेगळंच आहे. हे जरा जास्तच बुहळ आहे. इतकं बुहळ आहे की कव्हा कुणाला काय आशीर्वाद देईन पत्ता लागत नाही. एका राक्षसाला आशीर्वाद दिलता, ज्याच्या बी डोक्यावर हात ठेवीन ती भस्म होईल. त्याचं नाव काय? हा, भस्मासूर. आता बी लय भस्मासूर आहेत तसले. ज्यांनी उपकार केले त्याच्यावरच उलटायला बघते. एखाद्याला कठीण काळात जर एखाद्याने मदत केली, त्याच्यावर काही वाईट प्रसंग आलेला आणि त्या वाईट प्रसंगात जर त्याला एखाद्या कोणत्या माणसाने मदत केली, त्याचे उपकार आहेत ना, त्याच्यावर उपकार विसरून कवा त्याच माणसाला गोत्यात आणतील. हे असल्या अवलादी जरा जास्त आहेत. समजायचं भस्मासुराच्याच अवलादी त्या. कधीच एखाद्याने आपल्या उपकार केले त्याचे कधीच आभार मानणार नाही. आपण म्हणलं का अमक्या अमक्या माणसाने तुला मदत केली, पैसे दिलते, त्याचे उपकार विसरू नाही. आणि दिलते तर काय झालं? दिल नाही का मी माघारी? असल्या अवलादीत जास्त. अरे उपकाराची जाणीव ठेवा. हे भोलेनाथ असे वरदान देऊन टाकलं भस्मासुराला, जा ज्याच्या बी डोक्यावर हात ठुशीन ते भस्म होईल. कुणाच्या बी डोक्यावर हात ठेवायला लागलं ती. आणि एकदा ह्याच्याच माग लागलं. हे पुढं पळतोय ते मागं पळतोय, हे पुढं पळतोय ते मागं पळतोय, हे पुढं पळतोय ते मागं पळतोय. पण कुणाच्या बी नादी लागायचं, देवाच्या नादी लागायचं नाही. या देवानी मोहिनीचं रूप धारण केलं. तेव्हापासून बरेच जण भुललेले. हे ज्याला नाही कळलं त्याला धन्यवाद. मोहिनीचं रूप धारण केलं आणि नृत्य करायला लागले. जसं मोहिनी करल तसंच भस्मासूर करायचं. देव असला चतुर आहे. नाचता नाचता नृत्य करता 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 स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. जसं करीन तसंच करायचं. डोक्यावर हात ठेवला, स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि भस्म झालं. इतकं बोळ आहे की मेळच लागत नाही कुणाला काय वरदान द्यावा. म्हणून नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलंय. किती बोळ आहे म्हणले? शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चिती, त्याचे पाय माझे चिती, त्याचे पाय, माझे चिती, त्याचे पाय. शिव भोळा चक्रवर्ती, हो त्याचे पाय माझे चिती, हो त्याचे पाय माझे चिती, त्याचे पाय माझे चिती. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चिती, हो त्याचे पाय माझे चिती, माझे चिती, माझे चिती. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्त. जरा बोर झालंय का? होय बाबा. नाही मग शिवाजी महाराजाला सांगतो चहा घेऊन या. मग इंट्रोल करून टाकू मग लगेच. नाही तसलं काय नाही ना. हा, सतीश महाराज. हा, माया वया माना देण्यात राहिला. मी त्या मांजर सुंब्याच्या घाटात घासलो होतो एकदा. हे बाजूने मला मिळ लागा नाही, देण्यातच राहत. चिल्लर तर मला दिसानच तवापासून. असू द्या, आता जाऊ द्या, चला. फ्रेश ऐकलं पाहिजे. इतकं भोळय म्हणले शिव. नुसतं भोळ नाही, भोळ्याचा सुद्धा चक्रवर्ती आहे. नुसतं भोळ नाही, कुणी बी त्याच्याकडे जाऊ दे. ऐका, लक्षात घ्या. डायरेक्ट जायचं, माथा भगवान भोलेनाथाच्या चरणी समर्पित करायचं. भोलेनाथाच्या चरणी माथा समर्पित केला, या मनातलं दुःख डायरेक्ट त्या देवाला सांगायचं. ऐका, वाक्य जरा माझं पुन्हा ऐका. या मनात जे काय दुःख असेल ते डायरेक्ट देवाला नाही तर डायरेक्ट साधूला सांगायचं. माणसाला कधी सांगायचं नाही, भावकीतल्या लोकाला कधी सांगायचं नाही, गल्लीतल्या लोकाला कधी सांगायचं नाही, गावातल्या लोकाला कधी सांगायचं नाही. तुमचं दुःख ते रडून ऐकतील
आणि हसून त्याचा शेअर बाजार केल्याशिवाय राहत नसतो. रडून ऐकणार, हे बाबा तुझ्यासोबत असं व्हायला नव्हतं पाहिजे. का देवाने तुझ्या कोपाव, का देवाने तुझी अशी परीक्षा घेतली, काय देवाचं तरी तो वाईट केलं, एवढं वाईट संकट तुझ्या वाट्याला आलं. माणसं रडून आपलं दुःख ऐकते, हसून गावभर सांगत असते. म्हणून सगळ्याला विनंती आहे, घरात नेमकं काय चाललंय शेजारच्याला त्याचा पत्ता लागला नाही पाहिजे. किती बी भांडणं असू द्या, पण दरवाजा उघडीत आणि हसत उघडायचा. किती बी भांडणं असू द्या, दरवाजा उघडला की शेजारी टपून असतात आपल्याकडे बघण्याकरता. रात्रीला धिंगाणा चालला होता बरं का यांचा, म्हणते शेजारचे. पण सकाळी दरवाजा उघडला की शेजारच्याने बघितलं की बायकोला म्हणायचं, येऊ का ग पिल्लू, चाललं 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 चाललं. शेजारचे म्हणत असते, रातभर धिंगाणा चालला ना, आता काय मेळ झाला. म्हणजे आपल्या मनातलं दुःख शेजाऱ्याला कधी सांगायचं नाही. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भू. देवाला सांगायचं, देव त्याचं तात्काळ निवारण करत. ऐका, हे बेटे बेटे सावधान, बेटे बेटे सावधान. ऐका, आता तुमच्या सगळ्यांवर कीर्तन करतो. आता झालं, भक्तावरती संकट आलं की देव त्याचं निवारण करते. कोण करतय? कोण करतय? देव करते. कोण करतय? देव. ऐका जरा, सगळे सांगा. भक्तावरती संकट आलं की निवारण देव करते. शिष्यावरती संकट आलं की निवारण गुरु करते. कोण करते? गुरु. एखाद्या पोरावरती संकट आलं की निवारण त्याचे आई वडील करते. कोण करतंय? एखाद्या पेशंट वरती संकट आलं की निवारण डॉक्टर करतंय. कोण करतंय? ऐका आता, जाऊन दे, ऐका, लक्ष द्या, लक्ष द्या. आता लिंक लागली तुम्हाला. ऐका, ऐका जरा. भक्तावरती संकट आलं की निवारण कोण करतंय? रटा देत असतो बरं का मी, एका शब्दात सांगायचं. भक्तावरती संकट आलं की निवारण कोण करतंय? असं. शिष्यावरती संकट आलं की निवारण कोण करतंय? एखाद्या पोरावरती संकट आलं तर निवारण त्याचे. एखाद्या पेशंट वरती संकट आलं की निवारण, एखाद्या म्हाताऱ्यावर संकट आलं की निवारण त्याची. बरोबरच आहे ना महाराज? खरं सांगा, म्हाताऱ्यावर संकट आल्यावर निवारण कोण करतंय? म्हातारे झालेले तरी सांगा ना राव तुम्ही तरी. हो बाबा, म्हाताऱ्यावर संकट आल्यावर निवारण कोण करतंय? म्हाताऱ्यावर संकट आल्यावर निवारण म्हातारी करीत असती. किती बी म्हातारा म्हातारीचे भांडणं व्हाऊ द्या, किती बी, शेवटी म्हाताऱ्याचा कळवळा कुणाला येते? चक म्हाताऱ्या कशा खुल्ल्यात बघा ना. म्हाताऱ्याचा कळवळा म्हातारीलाच येतंय ना. किती बी भांडणं व्हाऊ द्या. काय ऐका, लेकरं वाकडं तिकडं बोलत येईल, सून वाकडं तिकडं बोलन, पण किती बी भांडणं झाली आणि किती बी तटकरी झाली, म्हाताऱ्याच्या नावाच्या 2 भाकरी टोपल्यात लावून ठेवणारी ही फक्त म्हातारीच असते. एकदा का म्हातारी गेली ना, त्याच्या जीवनातली काळा संपलेली असते, हे लक्षात ठेवा. अशी एका गावातली म्हातारा म्हातारी, अशी एका गावातली म्हातारा म्हातारी. ऐका, दोघांची भांडणं झाली. बरं, म्हातारपणात कमून होते, मला अजून मेळ लागला नाही भांडण. म्हातारा झाल्याशिवाय कळत नाही. म्हातारा झाल्याशिवाय कळत नाही. हे तुम्हाला कळल्याबद्दल धन्यवाद देतो तुम्हाला. मला आता तेव्हा कळलं ना, तुम्हाला आता कळलंय म्हणलं, आहे का नाही? कमून होते, मेळ लागत नाही. ऐका, गावातली एक म्हातारा म्हातारी, दोघांची भांडणं झाली. बेटे बेटे सावधान, दोघांची भांडणं झाली. म्हातारी म्हणली आजपासून म्हाताऱ्याला बोलणार नाही, आणि म्हातारं बी म्हणलं आजपासून ह्या म्हातारीला बोलणार नाही. दोघांचं बी ठरलं. म्हातारा म्हणलं आजपासून म्हातारीला बोलायचं, आणि म्हातारी बी म्हणली आजपासून म्हाताऱ्याला बोलायचं. दोघांचं बी ठरलं. मग आता मला शहाणी शहाणी माणसं सांगा, दोघांचं बी ठरलं एकमेकाला बोलायचं नाही,
मग म्हातारी चुली पशी भाकरी थापायला बसल्यावर या डांगऱ्याचं तिथं काय काम आहे? काय काम आहे सांगा ना. बरोबर असं बसतोय दोन्ही पाय चुली लावून. दोघांचं ठरलंय काय? बोलायचं नाही. पण तिथं कायला बसाव त्यांनी? बरोबर आहे, कायला बसाव? बरं बसलो तर बसलो, जिथं भाकर चुलीला लावायची त्याला पाय लावून बसलो. म्हाताऱ्या जरा खानदानी असतात. म्हातारी म्हणली ह्यानी किती बी चाळे करून दे, ह्याला बोलायचंच नाही. म्हातारं इतकं चित्र, जसं जसं गार लागन तसं तसं चुलीपशी सरकायला धोतर असं वर करून खाजायला लागलं. मान इतके म्हातारे चित्र. मग तेवढ्या बी थांबलं नाही. खिशातली बिडी काढली त्या म्हाताऱ्याने, चुलीत पेटली. कुणाच्या अंगावर दूर सोडला असेल? हे सांगायची इथून पुढे गरज पडणार नाही, सांगावंच लागत नाही. दूर तरी बी म्हातारीने गाटा गाटा गिळलो. एवढे चाळे करायला लागलो, एवढे चाळे करायला लागलो. त्या म्हातारीच्या नादात कवा त्या म्हाताऱ्याच्या धोत्राला इस्तू लागला पत्ताच लागला नाही, मिळच लागला नाही, कवा इस्तू लागला. म्हातारीकडेच बघायला, पण ते धोतर पेटलेलं बघितलं म्हातारीने. पण ठरलंय काय? ठरलंय काय? ठरलंय काय? बोलायचं नाही. पण कळवळा कुणाला येणार? म्हातारीलाच की. म्हातारी चॅप्टर. म्हातारीने अशी भाकर हातावर घेतली आणि म्हातारी काय म्हणली माहिती का? कुणाच काय धोतर पेटलं बाय, आपल्याला काय करायचं? कुणाच काय धोतर पेटलं बाय, आपल्याला काय करायचं? म्हातारा त्याच्यात नादात. म्हातारा म्हणतंय कुणाचं पेटलं तुला काय करायचं? माझा दृष्टांत संपला, माझा दृष्टांत संपला. आता सिद्धांत आहे का? क्षणिक प्रेम केल्यानंतर आपला कळवळा जर आपल्या घरातल्या लोकांना येत असेल, अखंडरित्या जर देवाचं भजन केल्यानंतर आपला कळवळा विश्व चालवणाऱ्या मालकाला आल्याशिवाय राहणार नाही. ते प्रेम देण्याकरता, आशीर्वाद देण्याकरता भक्कम आहे तो. कर त्याचं भजन कधीतरी. आमच्या वारकरी संप्रदायातील प्रत्येक साधूंनी त्याचं भजन केलेलं आहे. बायको मेली तर त्याचा सुद्धा कधी शोक केला नाही साधूंनी. दावणीला बांधलेली जनावर मेली माझ्या तुकोबरायांच्या, भजन कधी सोडलं नाही. गाता इंद्रायणीच्या डोहात गावातल्या लोकांनी बुडवला, पण तरी सुद्धा भजन सोडलं नाही. उकळतं पाणी अंगावर टाकलं तरी सुद्धा भजन सोडलं नाही. बोराटीच्या काठीने गावातल्या लोकांनी मारलं तरी सुद्धा भजन सोडलं नाही. परिणाम आज त्यांचं नाव घेतलं तरी यम चळचळ कापते. तुकाराम तुकाराम नाम घेता कापते. आणि हा तुकोबारायांचा गाथा आहे. देतात का तुम्ही रोज? रोज देतात. चिठ्ठी का? चिठ्ठी काढतात का? हा जो गाथा आहे ना, गाथा काय सामान्य नाही. ज्याची चिठ्ठी निघत असेल, कुणाला जात असेल, ती माणसं भाग्यवान असतील. बुवा गाथा वाचा. एखाद्याच्या घरात जात असेल तर समजावं साक्षात तुकोबराय आपल्या घरात चालत आले. साक्षात तुकोबरायला वाटलं असेल की या माणसाच्या घरात आपण गेलं पाहिजे. साक्षात तुकोबरायची शब्द आपल्या घरात आली. त्या गाथ्याचं पारायण करा बुवा. माथा त्या गाथ्याला लावा. माथ्यात सुधारपणा आणण्याचं काम आणि तुमच्या कुटुंबाचं कल्याण करण्याचं काम माझा तुकोबरायांचा गाथा केल्याशिवाय राहणार नाही. एवढं सामर्थ्य गाथ्यामध्ये लपलंय. ही अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. ही अक्षर नाहीत, एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. हे काय सामान्य नाही गाथा. आणि बऱ्यापैकी आता बऱ्याच भागात चालू झालंय. बरं, मी रात्री संगमनेर तालुक्यात कीर्तनाला होतो. गुंजाळवाडी नावाचं गाव आहे. तिथे सुद्धा चिठ्ठ्या काढण्याची पद्धत, कुणी ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरीची चिठ्ठी निघते, कुणाला तुकोबरायच्या गाथ्याची.
कुणाला शिवलीला अमृत नावाच्या ग्रंथाची, कुणाला छत्रपती शिवाजी राजांची मूर्ती, अशा 4-5 चिठ्ठ्या काढायची. खरं सांगू, गाथा ज्याच्याकडे जात असेल ते खरंच भाग्यवान आहेत बरं का. कुणाचं बी नाव इथं निघत नसते. ज्याच्या ज्याच्या घरी जात असेल त्यांनी पारायण करा बुवा, माथा त्याला लावा. माथा बदलवण्याची, हे बघा, निर्बुद्ध असणाऱ्या प्राण्यावर सुद्धा साधूनी कृपा केली. निर्बुद्ध, त्याला काहीच कळत नाही, काहीच. त्याच्या डोक्यावर ज्ञानोबाराने हात ठेवला आणि ती निर्बुद्ध असणारा रेडा वेद बोलायला लागला. हो, आपला माथा जर ह्याला लागत असेल आणि मनातून जर तुकोबराय आपल्यावरती जर कृपा केली तर आपल्या जीवनाचं परिवर्तन करण्याची ताकद त्याच्यात आहे. आज अशी माणसं आहेत समाजात, गाथ्याशिवाय दुसरा विचार करत नाहीत. ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरी शिवाय दुसरा विचार करत नाहीत. तुकोबरायांचा गाथा अख्खं जीवन तुकोबराय, अख्खं जीवन ज्ञानोबराय. जीवनाची सुरुवात ज्ञानोबराय, जीवनाची सुरुवात तुकोबराय आणि आमच्या जीवनाचा शेवट सुद्धा ज्ञानोबराय. काय जीवन बनवलं असेल काही लोकांनी गड्या. आपलं जीवन आनंदात जगा. कोण काय म्हणतंय ह्याचा उभ्या आयुष्यात कधी विचार करत जाऊ नका. कोण काय म्हणतंय, कोण आपली निंदा करतंय, कोण आपल्याला चांगलं म्हणतंय, कोण आपल्याला वाईट म्हणतंय, उभ्या आयुष्यात कधी विचार करायचा नाही. या समाजानं साधू संताला सोडलेलं नाही, आपल्याला सुद्धा हा समाज सोडणार नाही. समाज नाव ठेवत असेल, टाकलेलं पाऊल कधी मागं घ्यायचं नाही. मन सांगतंय हे टाकलेलं पाऊल जर चांगलंय तर लोकांच्या सांगावांगीनी परमार्थ करू नका. परमार्थ हा स्वच्छंदाने करा. विठ्ठला विठाला 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 विठाला. समाज तर नाव ठेवायला पक्काच आहे ना, समाज पक्काच आहे. किती बी वाजीन, आता हे पोराचं वय किती काही बारीक वय. आता तुम्ही सगळे ह्यांच्यावर प्रेम करतात म्हणून ही सगळी माणसं इथं थांबतील. किती वय ते जातं? 11वीला. 11वीला म्हणजे 6 आणि 1 7 म्हणजे 17 वर्ष वय त्याचं. 17 वर्ष म्हणजे काहीच वय नाही. एवढ्या वयात किती जोरदार वाजित आहे. हा, आपण म्हणलो का काय पकवाजाने पकवाज वाजिला. वर्णन करायची आज लोकात इच्छा नाही. वर्णन तोंड भरून कधीच लोक करीत नाहीत. आपण म्हणलो का काय पकवाज वाजिला, हा म्हणले वाजित चांगलं होतं पण भाजा भाजाच वाजित होतं. म्हणजे हे लोक असले. किती बी चांगलं काम तुम्ही करा, गाव तुम्हाला त्रासच देणार. किती गावाचं कल्याण तुम्ही करा, गाव तुमच्या विरोधातच जाणार. किती बी एखाद्याने सत्कर्म करू द्या, लोक त्याची निंदा केल्याशिवाय राहणार नाहीत. एखाद्याने किती बी सत्कर्माने पाऊल टाकू द्या, किती बी वारकरी संप्रदायाची सेवा करू द्या, देवाची सेवा करू द्या, हा समाज इतका नालायक. या समाजाने ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या चांगल्या चांगल्या थोर थोर महापुरुषांना यांनी सोडलं नाही. तिथं आपलं काय घेऊन बसले? आपल्याला सोडणार आहे? आणि माणसाने सुद्धा विचार करावा. आपलं वय झालं 25 वर्ष झालं, आपलं 50 वर्ष झालं, 50शी पार केली आपण. कधीतरी या तोंडाने कुणाला तरी चांगलं म्हणलं पाहिजे. आपण गेलं आपलं आयुष्य कडील. आता 50शी पार झाली, 65 झालं. कधी देवाचं बोलावणं येईल आणि देव घेऊन जाईल सांगता येत नाही रे. आहे तोपर्यंत दुसऱ्याला चांगलं म्हण, आहे तोपर्यंत दुसऱ्याचं तोंड भरून कौतुक कर. दुसऱ्याच्या लेकराचं तोंड भरून जर कौतुक करत असेल, एक दिवस अख्खं गाव तुझ्या लेकरा करता टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे. तू कव्हा बी जर गढूळ मानावानीच वागत असेल, आपण म्हणलं आमक्या आमक्याचं पोरग नोकरीला लागलं, चांगलं म्हणायला पाहिजे का वाईट म्हणायला पाहिजे? चांगलं. आपण म्हणलं आमक्याचं पोरग नोकरीला लागलं, पैसे दिले असतील. तुला काय करायचं? चांगलं म्हणता आलं तर म्हण. आता समजा सप्ताह चालू, आता इथं वर्गण आणून देते का महागायला जावं लागतंय? आणून देते, बरोबर. आता काय काय गावात महागण्याची पद्धत असते. आता काय काय माणसं सोयीच्छेने दान करते, बरोबर. त्यांच्या मनाला येईन ते काही बी असन ते. कुणी मंडप देते, कुणी सिस्टीम देते, कुणी सौजन्य देते, कुणी अन्नदान करते, कुणी काय 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 त्याच्या मनाला वाटन ते. ज्याची जशी ऐपत आहे तसं ते देत असते.
आता सप्ताह चालून एखाद्याने लय मोठा आकडा दिला, चांगलंय का वाईट आहे? बोला ना, चांगलंय. आता सप्ताह चालून एखाद्याने वर्गण दिली समजा जास्त, आपण 4-5 जणांनी म्हणावं आमक्या आमक्याने एवढी वर्गण दिली. पुढचं काय म्हणतं माहिती का? त्याला काय तिकून आणायचं निघून घालायचं, तू आण मग तुला आणता येत असलं तू आण ना, तू ही बुद्धी तेवढी चलत असली तू बघ मग, कमून उचकायचं ह्याचं त्याचं उगत. जीवन हे उचकिण्याकरता नाही, जीवन हे जीवनाचं सोनं बनवण्याकरता जीवन आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. जीवन हे देवाचं भजन करण्याकरता आहे. जीवन आत्मसुखाचं कल्याण करण्याकरता आहे. त्याला तप लागत नाही, त्याला साधन लागत नाही, त्याला अनुष्ठान लागत नाही, त्याला गाव सोडून जायची गरज नाही. तपे अनुष्ठाने नलगती साधने तुटते बंधने हरी म्हणता. काही लागत नाही म्हणले, काही लागत नाही. आमच्या साधू संतांनी इतकं भजन केलं म्हणले, पोरग पायाखाली आलं. ऐका जरा, पोरग पायाखाली आलं आणि पोरग मरण पावलं तरी सुद्धा साधू भजनातून जागे झाले नाहीत. नवराची गोष्ट ऐक सखे बाई, नवराची गोष्ट ऐक सखे बाई. कुंभाराने बाळ तुडविले बाई, कुंभाराने बाळ तुडविले बाई. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. कुंभाराने बाळ तुडविले बाई, कुंभाराने बाळ तुडविले बाई. नवलाची गोष्ट. किती साधूचं भजनावरती प्रेम आहे. ऐका तुकाराम बाबा, भजन करता करता पोरग पायाखाली आलो आणि पोरग मेल तरी सुद्धा साधूला पत्ता लागला नाही. इतकं भजनात तल्लीन असते. आम्हाला इथं गुळ नसला तर आम्ही म्हणतो इथला गुळ कुठे, किंवा आमचा गुळ तिकडे तुमच्याकडे. आम्हाला त्याचं भान राहतं ना, आम्हाला इथं गुळ नाही म्हणून. आम्ही तेवढे परिपक्व नाहीत ना त्याच्यात. पण साधू स्वतःच पोरग मेलं पायाखाली, त्या बाग पोरग मेलं पोरग तरी सुद्धा साधू जागे झाले नाहीत बुवा. साधू देवाचं भजन करायला लागले. साधू मध्ये आणि आमच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पुण्याला गेलो एकदा कीर्तनाला, आणि पुण्याला गेलो एक जण काय म्हणलं माहिती का, माझ्या डोक्यावर हात ठेवा. म्हणलं का? म्हणले ज्ञानोबारायने रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला तर रेडा वेद बोलला होता, तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवा. मी म्हणलं आपल्याला नाही जमत बरं का तसलं काय. नाही नाही म्हणलं ठेवा. हा बघ म्हणलं लय आग्रह करीत जाऊ. कहायला बी आग्रहच करतात लोक, कहायला बी आग्रहच करतात. जाताना आग्रह नाहीत करीत. आम्ही थांबा थांबा जा आजच्या दिवस असं 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 म्हणायचं. असं ऐका, कह्याला बी आग्रहच करणार, कह्याला बी आग्रहच. नाही नाही म्हणला माझ्या डोक्यावर हात ठेवा. मी म्हणलं मला तसलं काही येत नाही, पुन्हा आग्रह करायला लागलो. हा बघ म्हणलं, मी बीड मध्ये एक जणाच्या डोक्यावर हात ठेवलता, त्याला टक्कल पडलं होतं. तो या डोक्यावर ठेवू कसा? तर संत प्रमाणान कुठं आम्ही माणसं, आम्ही लय सामान्य माणसं. आमचा इथं उभं राहून बोलण्याचा अधिकार बी नाही दादा. पण खरं सांगू, आमचा माता ज्ञानोबारायच्या समाधीला लागलेला आहे. ज्याचा माथा ज्ञानोबारायच्या समाधीला लागलेला आहे. अरे निर्बुद्ध रेड्याला स्पर्श केला ज्ञानोबारायांनी तर रेडा वेद बोलला गड्या. आम्ही तर माणसं आहेत. माथा समाधीला लागल्यानंतर या माथ्यामध्ये चेतना देण्याचं काम माझे ज्ञानोबाराय करत असतात. सामान्य ज्ञानोबाराय नाहीत. जरा पुढचं वाक्य सांगू का महाराज? जरा पुढचं सांगू, ऐका. कळलं तर सगळे टाळी वाजवताना तुम्ही ऐका. ना लायकाला सुद्धा लायक बनवतात ते अलंकापूर नगरीचे ज्ञानोबाराय आहेत.
नालायकाला सुद्धा लायक बनविते. हे फक्त कळणाराला आहे, ज्याला परमार्थाचा लवलेश नाही, ज्याला ज्ञानोबा आहे, ज्याला तुकोबा आहे, हे काय याची ज्याला किंमत नाही, त्याला ज्ञानोबा आहे कळणार नाही गड्या. आम्ही ते अनुभवलंय. कुठल्या परिस्थितीतून आमचा प्रवास झाला आणि कुठल्या परिस्थितीकडे ज्ञानोबा आहे आम्हाला घेऊन चाललेत हे आमची आम्हाला माहिती आहे. काय परिस्थिती, एकेकाळी ज्ञानोबारायच्या आळंदीमध्ये जावं आणि जेवणाची व्यवस्था नसावी, पण ज्ञानोबारायला जर प्रार्थना केली, माऊली आमच्या भोजनाची व्यवस्था करा. आजपर्यंत एक दिवस सुद्धा आळंदीत असा गेला नाही की ज्ञानोबारायांनी एका सुद्धा साधकाला उपवाशी कधी झोपवलं नाही गड्या. ज्ञानोबाराय सामान्य नाहीत. ज्या ज्ञानोबारायांची एखाद्यावरती जर कृपा झाली तर अख्खे दिवस बदलवण्याची ताकद माझ्या ज्ञानोबारायांमध्ये. विठ्ठला 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 ते ज्ञानोबाराय म्हणजे साधकांचे सुद्धा मायबाप आहेत. ते ज्ञानोबाराय म्हणजे योग्याचे सुद्धा मायबाप आहेत. ते ज्ञानोबाराय म्हणजे अनाथाचे सुद्धा मायबाप आहेत. ज्याला या जगात कुणी नाही ना त्याला माझे ज्ञानोबाराय आहेत. ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्या ज्ञानोबारायचं त्या तुकोबारायचं भजन करा. फक्त करत असताना तुकोबाराय म्हणले कसं करा, अभंगाचं शेवट तुका म्हणे भावे जपारीचे नाम, 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 तुका म्हणे भावे जपारीचे
मग काळ यम शरण तुम्हा हरी म्हणता भुक्ती हरी म्हणता मुक्ती के याता याती हरी म्हणता. बरोबर आपला टाइम 8:30 ते 10:30 आहे. पण आज जरा थोडं उशिरा चालू झालं तर का रोज ह्याच टायमाला चालू होतं ह्याच टायमाला. पण माझं जरा वेळेचं जरा बंधन असते. 8:45 कीर्तन चालू झालं तर आता 11:15 वाजलेत. बरोबर वेळेत आपलं संपवावं लागतं बुवा. आपण आपल्या स्वेच्छेने राजीनामा द्यावा लागतो. नाही तर लोक मागत असतील. त्याच्यापेक्षा लोकांनी मागण्यापेक्षा आपला दिलेला बरा असतो. लय जास्त अधिक वेळ न घेता जास्त न बोलता सगळ्यांना एकच सांगतो, आयुष्य सुंदर आहे. हे सुंदर आयुष्य भजनामध्ये घालवा. एक वाक्य तुम्हाला सांगेन गड्या, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. ऐका जरा, कधी काळाची झडप आपल्यावरती पडेल सांगता येत नाही. कधी होत्याच नव्हतं काळ करेल कधी सांगता येत नाही गड्या. आज आज एका सेकंदाचा सुद्धा माणसाचा भरोसा नाही. एक वाक्य सांगू का तुम्हाला, आज जर एखाद्याच्या वाढदिवसाचं स्टेटस आपण ठेवलं तर कधी वेळ अशी येते की उद्याच त्याचं भावपूर्ण श्रद्धांजली ठेवण्याचं स्टेटस येतं. कधी कुणासोबत वैर करू नका, कधीच कुणाचा मत्सर करू नका, कधी कुणाचा भेद करू नका गड्या. आयुष्य थोडं आहे. प्रत्येकासोबत प्रेमाने राहा, प्रत्येकासोबत आनंदाने राहा. वैर संपून टाका, भेद संपून टाका. आणि हाच खरा आपला परमार्थ आहे. हाच परमार्थ. लयच माळ घातली लयच मोठा गण लावला म्हणजे परमार्थ आहे का? अजिबात नाही. माळ घालतो, वारी करतो, दिंड्या करतो, देवदेव करतो, देवपूजा करतो, साधूची सेवा करतो, गंध लावतो, माळ घालतो, भजन करतो, गावात कुटाने करतो. त्या माळीला किंमत नाही. परमार्थ असा आहे, दुसऱ्याला चांगलं म्हणा, आपण सुद्धा देव चांगलं करीत असते. श्रीमंतीचा कधी गर्व करू नका, या तारुण्याचा कधी गर्व करू नका, या सौंदर्याचा कधी गर्व करू नका. आज इतिहासामध्ये नोंद आहे, ज्याने ज्याने श्रीमंतीचा, ज्याला ज्याला तारुण्याचा, ज्याला ज्याला सौंदर्याचा गर्व झाला, इतिहासामध्ये त्याचा दुर्योधन झाला. पण इतिहास साक्षीदार आहे, ज्याला सत्तेचा गर्व नाही, ज्याला श्रीमंतीचा गर्व नाही, ज्याला तारुण्याचा गर्व नाही, मांडी घालून असं कीर्तन ऐकलं, इतिहासामध्ये आज नोंद आहे त्याची, छत्रपती शिवाजी महाराज झाले. आपण ठरवावं लागते, आपण ठरवावं लागते. आता शिवजयंती आलीच आहे ना, मग एक वाक्य तुम्हाला सांगतो, राजे झाले म्हणून आज आम्ही जिवंत आहे, राजे झाले म्हणून ही कीर्तन परंपरा जिवंत आहे. एक वाक्य तुम्हाला चलता चलता सांगेन. चंद्र सूर्य जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच कळला नसता. चंद्र सूर्य जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच कळला नसता. छत्रपती शिवाजी महाराज जर जन्मले नसते या स्वराज्याचा अर्थ कळला नसता. राजे जन्माला आले म्हणून आज कीर्तन परंपरा आहे. कीर्तनाला बसायची मांडी घालून, महाराज तुम्ही सांगाल ते ऐकायला आम्ही तयार आहेत, तुम्ही सांगाल ती वागणूक आम्ही प्रजेला द्यायला तयार आहेत. किती उपकार आहेत. अरे 16 वर्षाचा तरुणा बाणपोरगा आहे, 15-16 लहान लहान मुले घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात जातोय. आपल्या डाव्या हाताची करंगळी कापून रक्ताचा अभिषेक रायरेश्वराला करतोय आणि शपथ घेतोय, या स्वराज्यातील या बहिणीचे अब्रू लुटणारे कोणी असतील त्यांचं सिर कलम करून हे रायरेश्वरा तुला वाहीन, तेव्हाच मी भोसल्याच्या खानदानीचा होईन, शहाजी राजांचा, जिजाऊ महासाहेबांचा तेव्हाच मुलगा म्हणून. सामान्य छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही गड्या. कधीतरी आपण त्याचं अनुकरण केलं पाहिजे. राजांनी कधी जातीभेद केला नाही. ऐका जरा, आता लय जरा डोक्यात सूळ उठले लोकांच्या. राजांनी कधी जातीभेद केला नाही. कोळी, माळी, मांग, मराठा, राजपूत, भिल्ल, वंजारी, धनगर सगळ्याच समाजाची माणसं राजाकड. मुस्लिम धर्मातली माणसं सुद्धा राजांकडे होती. हिरोजी फर्जत, मदारी मेहतर ही राजांची सेवा करणारी माणसं आहेत. भेद केला नाही गड्या. राजांची लढाई जाती विरुद्ध कधीच नव्हती. राजांची लढाई अन्यायाच्या विरुद्ध होती. विठ्ठला विठ्ठला.
परिपक्व बनवा. जास्त अधिक वेळ न घेता बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द जर तुम्ही ऐकला असेल तर हे तुमच्याच बुद्धीचे दोष आहेत, माझं त्याच्यात काही नाही. मी सगळं खरं सांगितलेलं आहे. तुम्ही चुकीचं ऐकलं त्याला मी काय करणार आहे. म्हणून झालेली हरी कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून जास्त अधिक वेळ न घेता लांबलेल्या शब्दाला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली.